हॅलो, मी सुरेखाच्या नवीन आणि छान अशा मराठी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गावाकडच्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आहे ना, म्हणजे कालच्या पुऱ्या झाल्या आणि आज सकाळी म्हणजे बाकी काम होतं ते आवरलं, तर खूप धुणं निघालं होतं कालच्या पुऱ्यांमुळे। आणि या आत्या आहे, तुम्ही यांना बघितलं तर नसेलच, तर आत्या पण आले काल पुऱ्यांसाठी। आणि आता आहे ना, धुणं झालं आमचं, मामी आणि मी धुणं धुवून आले, जेवण झाले कारण भूक खूप लागली होती। आणि इकडं आता आज थोडंसं निवांत झालंय। तर आजीन त्या बसलंय, आजी मम्मी इकडं फोन चालू आहे, फोन लावायचं काम। आणि ना आता आज मला मेहंदी लावायची आहे। मला 8 दिवसातून मी कधीची म्हणते मला मेहंदी लावायची, पण आज जरासा वेळ भेटेल मेहंदी लावायला, तर आज मी मेहंदी लावून घेणार आहे। आणि जे माझे ब्लाऊज वगैरे शिवायला टाकले ते आणायला जायचे, तर बघू आज कसं काम आवरतं काय नाही, आणि आजचं रुटीन कसं असतं हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि लग्नाचं घर म्हटलं तर खूप धावपळ असते, काही व्हिडिओ शूट करायला सुद्धा जमत नाही आणि काही शूट केलेले एडिट करायला सुद्धा जमत नाही। तर असं होतंय आणि होतंय असं की म्हणजे बऱ्याच ताई कमेंट करताय, मला आहे ना सध्या कमेंटचा रिप्लाय द्यायला सुद्धा शक्य होत नाहीये। तर आता मी बघल जसं जसं मला जमल तसं तसं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न तर करलच। आणि एवढ्यात आहे ना काय होतंय, मी दिवसभर व्हिडिओ शूट करते पण संध्याकाळी व्हिडिओचा एंड करणंच माझ्याकडून होत नाही, कारण काय दिवसभर थकलेला असतं आणि संध्याकाळी काही ना काही काम निघालं की मग तो व्हिडिओ शूट करणं राहूनच जातं, एंड करणं राहूनच जातं। तर बऱ्याच व्हिडिओचं मी व्हॉइस ओव्हर करूनच एंड केला आहे। तर बघू आता इथून पुढं मी व्यवस्थित व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करते तुमच्यासोबत। तर चला आता पुढचं माझं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते। तर ताईंनो, इथं मी बसले मेहंदी लावण्यासाठी, आणि मला आहे ना आपण जी रोल करून मेहंदी लावतो ना ती स्वतःची नाही लावता येत, दुसऱ्याची लावता येते। तर मी अशी साधी मेहंदी लावून घेते असं वरती चोपडून, आणि मला जास्त काही मेहंदी लावायची नव्हती, वरचेवरच लावायची होती, कारण मेहंदीने केस खराब होतातच, त्यामुळं मेहंदी म्हटलं कमीच लावू। तर इथे ना रुईने कॅमेरा धरलाय, त्यामुळं कॅमेरा हलतोय। मी ट्रायपॉडला लावला होता पण तिचं चाललं नाही आई मी धरते, नाही आई मी धरते। तर कसं लहान मुलांची हौस पण असते, तर म्हटलं चल धर, तर तिने धरलाय कॅमेरा। आणि बघू शकता इकडं माझी मेहंदी आता लावत आली आहे। तर मेहंदी लावता लावता एका कमेंटचा रिप्लाय देते, तर मला आहे ना बऱ्याच दिवसापासून 1-2 कमेंट येत आहे अशा की तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपमध्ये एडिट करता, किंवा मग तुम्ही सॉन्ग कोणतं वापरता। तर मी याच्या आधी पण सांगितलं आहे, तरी पण परत सांगते, मी व्हिडिओ आहे ना InShot ॲपमध्ये एडिट करते, आणि यूट्यूबचे जे फ्री म्युझिक आहे ना तेच मी वापरत असले, दुसरे कुठलेही म्युझिक मी वापरत नाही। त्यामुळं आणि यूट्यूब ॲप क्रोममधून आपण म्युझिक डाउनलोड करू शकतो, आपल्याला जे म्युझिक पाहिजे ते। तर बघा, तर आता माझी मेहंदी लावून झाली, आणि कसं मला आहे ना ते गोल गोल मेहंदी ना माझी स्वतःची लावायला जमत नाही, तर मी अशीच आपली साधी सुधी जशी तशी लावून घेतली, कारण रोल करून मेहंदी लावायला वेळ पण खूप जातो, आणि आज तसं पाहायला गेलं तर वेळ पण नाही आहे। तर ना इकडे अजून आमच्या रुईची आंघोळ बाकी, रुई दिसत नसल तर ना लय ऊन झालं, पण ना शेवडीला शेंबूड आला म्हणून तिची आंघोळ राहिली आहे, पण रुमाल दिला स्वेटरला लावून, कारण ना तिला झाली सर्दी। आणि इकडं आई मम्मी बसले, दिसत नसल कारण इथं आता ऊन चमकतंय। तर आता आहे ना तिला आंघोळ वगैरे घालायची, आणि मला जायचं आहे गावात थोडंसं, म्हणजे ना मेहंदीचे कोण, नेलपेंटच्या बाटल्या वगैरे हे थोडंसं काही सामान आणायचं राहिलं आहे, हे सामान पण आणायचं आहे। तर मला जायचं आहे गावात, पण तिची आंघोळ घालते माझी, तोपर्यंत मेहंदी वगैरे वाळेल, थोडंसं एडिटिंग करायचं आहे, व्हिडिओ टाकायचा आहे, कारण व्हिडिओ खूप उशिरा येत आहे, त्यामुळे व्हिडिओ टाकायचा। आणि मग त्यानंतर इकडं आत्याचं चाललाय फोन, तर त्यानंतर मग पुढचं रुटीन तुम्हाला शेअर करते। तर ताईंनो, मी केस धुतले आणि त्यानंतर इकडं आले सोनाराच्या दुकानात। माझं जे कानातलं आहे ना त्याचं म्हणजे थोडंसं तुटल्यासारखं झालं होतं, तर ते जॉईंट करायचं होतं त्यासाठी। आणि तिकडून घरी आल्यानंतर ना मी काही शूट घेतलं नाही जास्त, कारण झालं असं की माझ्या मोबाईलचं स्टोरेज पूर्ण फुल झालं होतं, आणि त्यामुळं मग शूट घेणं काही मला जमलं नाही। मग थोडंसं डिलीट वगैरे केले जे नको असतील ते व्हिडिओ, आणि त्यानंतर मग संध्याकाळचं शूट घेते। तर इथे आहे ना चालली आहे जिलेबी, तर आपली कुळदाची जिलेबी, तर कोणी कोणी लाडू पण म्हणतं कुळदाची लाडू, तर इथं जिलेबी चालली आहे कुळदाची, कारण आता सगळ्यांनाच खायची होती, आणि मी तर लई दिवसाची खाल्ली नव्हती। मग सगळे म्हणे चला कुळदाची जिलेबी करू, होती पीठ, आणि त्यांनी मग केली कुळदाची जिलेबी। बघू शकता इथं आजी बसली आहे चुलीजवळ, आणि चुलीवरचा जर स्वयंपाक म्हटलं ना तर जेवण करायला चांगलंच वाटतं। आणि तुम्ही बघितलंच असेल मागे की बाबा आणि पप्पा पण बसलेले होते, तर ते आजोबा आहेत माझे आणि वडील, तर तुम्ही कोणी याच्या आधी पाहिले नसेल तर परत तुम्हाला सांगते एकदा, कारण परत त्याच कमेंट येतात, मग रिप्लाय काय द्यावा हेही ते कळत नाही। चला ताईंनो, इथं जिलेबी शिजती आणि मी तुमच्याशी बोलते। तर आहे ना रुई गावाकडे आली ना, म्हणजे मी नव्हते आलेली तेव्हाच ती आधीच आली होती तिच्या मावशीसोबत। तर एका ताईंनी मला कमेंट केली की रुई कस काय राहती, माझी मुलगी तर आता 6 वर्षाची झाली तरी पण ती राहत नाही, तर मग रुईला कशी सवय लावली तुम्ही। तर रुई पण नाही याच्या आधी कधीच राहिलेली नव्हती,
जेव्हा ती 1.5 वर्षाची होती तेव्हा काही कारणास्तव मी तिला 15 दिवस ठेवलं होतं. त्याच्या आधी ती कधीही राहिलेली नव्हती. पण आता आहे ना तिला मी म्हटलं मावशीचं लग्न आहे, आता मावशी जाणार आहे बुवा लग्न करून नवऱ्याच्या इथं. आणि तिला काय झालं माहीत नाही अचानक, आणि अचानक ती तिच्या मागं लागली. तर म्हणे मला जायचं आहे. तर ती आली निघून आणि तिला खूप करमलं ह्यावेळेस गावाकडे गेल्यावर, कारण तिची मावशी होती. इथं रुईला मस्त लाल लाल साय भेटतीये, घरचं दूध आणि चुलीवर तापलेलं. तर बघा किती साय आली आहे. आणि रुईला आता ती खायची. मी ना म्हटलं मला खायची आहे, तर लगेच तिच्या आजीने तिला विचारलं रुई तुला खायची का. रुई लगेच तयार झाली, लाल साय खायची म्हणे मला. हा ना रुई. रुईला बघा सर्दी झाली आहे, रुमाल लावून दिलाय शर्टला. आणि साय बघा किती निघाली. तर गावाकडे आला ना रुईची अशी मजा होती. त्यामुळे रुईला ना आवडतं बरं का गावाकडे राहायला, म्हणून ती पळून आली यावेळेस एकटीच. मला येऊन सुद्धा नाही दिलं. तर आता मस्त चुलीवर दूध तापवायचंय, तर तिला दिली साय. एवढी दूध आहे मम्मी, 1 लिटर दूध असं ना 1.5 लिटर तर सकाळचं दूध आहे आणि चुलीवर तापलंय त्यामुळं आहे ना एवढी साय आली. तेव्हा जवळजवळ वाटीभर साय आली. घे आता तुझ्या आता. जिलेबी झाली आहे आणि भाकरी केल्या, पोळ्या पण केल्या. तर ज्याला जे पाहिजे होतं ते. आणि इथं आम्ही बसलो जेवायला. तर सगळे बसले जेवायला आणि भावाचं पप्पांचं बाबांचं त्यांचं झालं, मग आम्ही 5 जणी होतो. तर आम्ही बसलो जेवायला आणि खरंच जिलेबी मला खूप आवडती. तर मग म्हटलं चला गरम गरम खाऊन पण घेऊ आणि सगळे एकत्र बसले ना जेवण पण चांगलं जातं. तर ताईंनो आजचा व्हिडिओ हा छोटाच होईल. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करू नक्की सांगा. माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.